लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। केंद्र व राज्य सरकारच्या रिक्षा टॅक्सी पासिंग विलंब दंड मागे घेण्यात यावा। राष्ट्रीय मजदूर रिक्षा चालक मालक सेना यांच्या वतीनं महसूल आयुक्तांना निवेदन। केंद्र व राज्य शासनाच्या वतीनं रिक्षा टॅक्सीचे योग्य प्रमाणात पासिंग याबाबत एक दिवस विलंब झाल्यास प्रतिदिन ₹50 दंड, जेव्हापासून पासिंग झालेला नाही तेव्हापासून दंड हा नाशिक RTO कडून वसूल केला जात असल्याने या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जो निर्णय घेण्यात आलेला आहे, या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालक मालक संघटना आंदोलन करीत आहेत। हा जो निर्णय आहे तो तात्काळ मागे घेऊन रिक्षा चालकांवर लादल्या गेलेला जाचक कर लवकरात लवकर मागे घेण्यात यावा, अशा आशयाचं निवेदन पीपल्स रिपब्लिकन पार्टी व राष्ट्रीय मजदूर रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीनं महसूल विभागीय आयुक्त यांना देण्यात आलं। रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांची मागणी त्वरित मान्य न झाल्यास येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केलं जाईल, असा इशाराही निवेदनात यावेळी देण्यात आला। यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत उन्हवणे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांना देण्यात आलं। यावेळी राष्ट्रीय रिक्षा चालक संघटनेचे मुरलीधर घोरपडे, विनोद धोत्रे, नितीन पगारे, शकील शेख, संतोष भालेराव, अमजद शेख, मुख्तार मनियार, अब्दुल सिद्दीकी, हनीफ शेख, मेहराज शेख, रफिक मंसूरी, आजू शेख, इंद्रजित भालेराव, जमीर मनियार, वैभव साळवे, अमर जाधव, अमोल ढाकणे, संतोष मनोहर, भारत जाधव, भारत झालटे, अमर जाधव, स्वप्नील दोंदे, उदय तायडे, गणेश चौधरी आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। आज संपूर्ण महाराष्ट्रभर रिक्षा चालकांच्या आंदोलनासंदर्भात पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि रिक्षा चालक पालक संघ आमच्या सर्व रिक्षा चालकांच्या आणि रिक्षा मालक या ठिकाणी उपस्थित आहेत। आज महसूल आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यात आलं। केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांनी जे मिळून जर रिक्षा पासिंग नसेल त्या दिवसापासून त्यांनी एक जाचक आट या ठिकाणी निर्माण केलेली आहे। ती म्हणजे प्रतिदिन ज्या दिवसापासून रिक्षा पासिंग थकलेली असेल त्या दिवसापासून रिक्षा चालकांवर ₹50 दंड दर दिवशी आकारण्याचा एक नवीन GR यांनी जाहीर केलेला आहे। या GRला विरोध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर आज आंदोलन होत आहेत आणि रिक्षा टॅक्सी चालक हे वेठीस धरण्याचं काम, रिक्षा चालकांना टॅक्सी चालकांना लुटण्याचं काम इथलं शासन करताना दिसत आहे। म्हणून आमची या ठिकाणी शासनाला विनंती आहे की रिक्षा चालक हा दिवसभर राबत असतो, जे काही बोटावर मोजण्या इतकं त्याला पैसे मिळतात, त्याच्यातही जर अशा पद्धतीचे जर जाचकाठी निर्माण करून सर्वसामान्य रिक्षा चालकांवरती, टॅक्सी चालकांवरती अशा पद्धतीच्या जर जाचकाठी निर्माण करून जर या ठिकाणी लयलूट करण्याचा प्रयत्न केला तर उद्या यांच्या कौटुंबिक आणि राहणीमानावर नक्कीच फरक पडणार आहे। अतिशय दिवसभराच्या कबाड कष्टातून जे काही ₹400-500 मिळतात त्याच्यावर एवढी मोठी गदा आणणं हे काही योग्य नाही आहे। आमची शासनाला आणि सर्व लोकांना विनंती आहे की या ठिकाणी जे जाचक आट निर्माण केली आहे ₹50ची ती तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी आम्ही आज महसूल आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आहे। जर आज ह्या गोष्टींचा जर सरकारने शासनाने जर विचार केला तर मला असं म्हणायचं की पुढील काळात आमचे जे काही आंदोलनं आहेत ते होणार नाही। जर अशाच पद्धतीची जर पद्धत राहिली तर उद्या हा रिक्षा चालक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। जय भीम। रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग, नाशिक।